चला तर आज आपण बघणार आहोत वालाची भाजी, वालाच्या शेंगाची भाजी. बऱ्याच ठिकाणी वालपापडी म्हणतात, बऱ्याच ठिकाणी आमच्या इकडे वरणा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांग. खूप सिंपल आहे, याच्यामध्ये काहीच वापरलेले नाही आहेत मसाले. फक्त एक मसाला आणि लसूण वापरला आहे, बाकी काहीच मी वापरलेले नाही आहे. डब्यासाठी पटकन झटपट होणारी आहे. परत तुम्हाला जर दुपारच्या जेवणासाठी बनवायचं असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी तरी खूप छान ऑप्शन आहे. तरी ते मी पाव किलो जी वालाच्या शेंगा आहेत त्या निवडून घेतल्यात. कशा निवडायचे तेही सांगते. तिथे एक शेंग मी तुमच्यासाठी ठेवली आहे, मी कशी निवडली आहे. जे देठ असतात ना ते काढायचं, त्याच्या शिरा ओढून काढायचे दोन्ही साईडनं. दोन्ही जी टोक असतात ती मोडली की अशा शिरा निघतात. इथे बघा मी तुम्हाला दाखवते. शिरा निघाल्या की ओपन करायची शेंग आणि त्याच्यातल्या जे बिया आहेत त्या चांगल्या असतील तर त्याही वापरायच्या. त्यासुद्धा खूप छान चवीला लागतात आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, तर तेही वापरतात. तर ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढायचं तिथे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर ज्या आपल्या शेंगा आहेत त्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला इथे बोटाने कट करून घ्यायच्या आहेत. अधेमध्ये शिरा निघाल्यात त्याही काढून घ्यायच्यात, कारण शिरा दाताखाली आल्या की अजिबात आवडत नाहीत बरेच जणांना काय कोणालाहीच आवडणार नाही आहेत. तर शेंगा निवडून झाल्या आपल्या की आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायच्यात. मी रात्रीच त्या निवडून घेतल्या होत्या, तर इथे मी पाण्याने ते स्वच्छ धुवून घेते. बघा ही जी भाजी आहे ती बनवायची खूप साऱ्या पद्धती असतात, तर मी सिंपल दाखवते. आमच्या इकडं आम्ही ह्याच पद्धतीने बनवतो, तर बरेच ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने कदाचित बनवत असतील. पण इथे मी उकडून घेणार आहे. आता ज्या आपण निवडलेल्या शेंगा आहेत त्या आपल्याला इथे उकडून घ्यायचे आहेत. एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी गरम झालं की ज्या शेंगा आपण निवडलेल्या होत्या तर त्या टाकायच्या आहेत. तर शेंगा मी इथे उकळून घेते, कारण मला ते सोयीस्कर वाटतं. तुम्हाला जर तसंच बनवायचं असेल तर तुम्ही तशीच फोडणी देऊ शकता आणि नंतर शिजवू शकता. एकंदर एकच पडतं, तर मला हे सोपं वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी असं करते. इथे माझ्या शेंगा शिजल्या होत्या. इथे बघा कसं ओळखायचं, आतल्या ज्या बिया आहेत ना त्या शिजल्या की तुमच्या शेंगा तयार आहेत भाजीसाठी. तर तुम्हाला मी इथे एक दाखवते, बी माझी शिजलेली आहे. इथे बघा, तर छान शिजलं होतं माझं बिया आतलं आणि माझ्या ज्या शेंगा आहेत भाजीसाठी तयार आहेत. आता जे उकडलेलं पाणी आहे ते मी नितळून काढले. जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते मी काढले आणि ते मी तुम्हाला सांगते की कशासाठी वापरायचं. मी ते पीठ मळण्यासाठी वापरलं होतं, तर त्याच्यामध्ये खूप छान न्यूट्रियन्स असतात, तर ते आपल्याला वाया नाही घालवायचे. तर तुम्ही भाकरी करत असाल किंवा भाजी वरण करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी 5 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेत ओबडधोबड. खूप फाईन असं आपल्याला लसूण वाटून नाही घ्यायचं आहे, इथे ओबडधोबड आपल्याला लसूण वाटून घ्यायचं आहे. तर एक कढई घेते, कढईमध्ये थोडंसं तेल घेते आणि खूप सिंपल आहे. मी काहीच मसाले इथे वापरले नाही आहेत किंवा जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप छान आहे. स्पेशली ही भाजी आहे ना भाकरीसोबत अमेझिंग लागते, तर नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे. तर इथे तेल गरम झालं होतं माझं, जिरी मोहरी टाकली आणि लसूण टाकतो आहे जो आपण ठेचला आहे तो. लसूण आपला गोल्डन होईपर्यंत थोडासा परतायचा आहे आणि याच्यामध्ये मी ना टोमॅटो वापरला आहे ना कांदा वापरला आहे. फक्त लसणाचा वापर मी शक्यतो करतात, म्हणजे आमच्या इकडे कांदा टोमॅटो जास्त वापरतच नाही आहेत. तर भाज्या ज्या सुक्या असतात त्याच्यामध्ये फक्त जो आपण डाळ कांदा वगैरे बनवतो किंवा आपण तिखट वरण बनवतो त्यावेळेसच आम्ही कांदा आणि टोमॅटोचा वापर करतो. तर इथे मी थोडासा कढीपत्ता होता माझ्याकडे तर तोही टाकला आहे आणि तोही छान परतून घेतला आहे. आता इथे मी थोडीशी हळद टाकते आणि जो काळा मसाला आहे माझ्या ठेवणीतला, आमच्या इकडे काळ्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवली जाते, तर तो टाकते मी. आणि थोडंसं कलरसाठी मी आपलं लाल तिखट आणि धने पावडर टाकते आहे. परतून घ्यायचं आहे थोडंसं, तर जास्त करपवायचं नाही कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा वापरला नाही त्यामुळे आपले मसाले जळू शकतात. तर पटकन आपल्याला जे शिजवलेल्या शेंगा आहेत त्या टाकायचे आहेत
आणि थोडंसं चवीपुरतं मीठ बेताने टाका, आपण अगोदर पण टाकलं आहे, तर थोडंसं मीठ टाका चवीला. आणि दाण्याचं कूट टाकते 2 चमचे, हे पण ऑप्शनल आहे, आमच्या इकडे टाकतात म्हणून मी टाकते. तर तुम्हाला अजून कोणते कूट टाकायचं असेल तेही टाकू शकतात. कोणी कोणी तिळाचं तेल टाकतात, कूट टाकतात, कोणी कोणी कारळाचं पण कूट टाकतात. तर मी फक्त दाण्याचं कूट वापरलं आहे, तर हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता. तर परतून घ्यायचं आहे आपल्याला. जर इथे तुम्हाला भाजी रसरशीत हवी असेल तर ते आपण जे एक्स्ट्रा पाणी काढलं होतं ते तुम्ही इथे टाकून थोडीशी रसरशीत भाजी बनवू शकता. मी टिफिनसाठी बनवत होते म्हणून सुकीच बनवले, काहीच मी पाणी इथे वापरलेलं नाही आहे. आणि माझी इथे भाजी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे. इथे बघा काय वेळ लागला, काय मसाले वापरलेत, मी काहीच वापरलेलं नाही आहे. तर नक्की ट्राय करा ही भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटते ती. आणि मला हेही सांगा की तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात. आमच्या इकडे वरणाच्या शेंगा म्हणतात, तर बरेच ठिकाणी वालाच्या शेंगा म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून काही रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायची असेल तर तेही सजेस्ट करत जा. तर परत भेटू आपण नवीन नवीन अशा रेसिपीसोबत. तर चलो बाय.